अशा ठिकाणी आलोय की जो तुम्ही व्ह्यू दाखवतो. व्ह्यू इथं तुम्हाला दाखवतो. आपण कोणतीही गोष्ट टाकली ना ते रिव्हर्स येत्या. बघा हे वाट बघा खूप छोटीशी आहे आणि खाली बघा केवढी मोठी दरी आहे. वेलकम टू अनदर व्लॉग. आणि आज आम्ही चाललोय इथून पुण्यापासून एक 70 ते 80 किलोमीटर लांब आहे कोरीगडला. आणि आता तुम्ही बघू शकताय 6 वाजल्यात आणि आता सगळे बॉईज इथं उभारल्यात. बाईकवरून जाणार आहे आम्ही. ते बॉईज उभारल्यात इथं आणि आता जायचं आहे. हाय गाईज, रेडी आहे काय सगळी? वेलकम टू आवर न्यू व्लॉग. आज चाललोय आम्ही फोर्ट ट्रेकिंगसाठी. कुठं चाललोय आपण चाललोय कोरीगडला आता. अजून आम्ही डिसाईड केलं नाही कुठं चाललोय. गाडीसाठी येऊन थांबलोय. टॉस करणार 3 किल्ले त्यापैकी एक कुठं तरी जाणार. आता कोरीगड हे सांगायचं असा उद्दिष्ट होता की फक्त नाव माहीत होतं मला फक्त, कारण अजून तिकडे जायचं आमचं फिक्स नाही. 3 किल्ले आहेत, त्यातील 3 किल्ल्यामध्ये एक कोणता तर किल्ला फिक्स करायचा आणि जायचा. जो कृष्णा सूरज म्हणतील त्या किल्ल्याला जायचं आहे. आपण तर डिसाईड केलं नाही अजून, तर सांगतो. आता चाललोय, निघालोय. भेटू, तुम्हाला दाखवतो कोणता किल्ला आहे तो. काय गाय तर गाईज ट्रेकिंगच्या जायसाठी आम्ही निघालोय. आणि हे बघा तुम्ही, हा रस्ता बघा. इथून चाललोय आत्ता आम्ही. मला अजून 1.5 तास लागणार आहे. 50 किलोमीटर आहे. हा संग्राम सोबत ऋषभ नाव आठवण झाले गाईज, कन्फ्युजन वाले. ऋषभ पंत आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र भाऊ माझा. मी हे बघा मी आता चाललोय. 1.5 तास लागणार आहे. मध्ये कुठं थांबलं तर तुम्हाला दाखवतो. नाश्ता पाणी काय, नाश्ता केलाय सोडा आम्ही, पण तरी पण एखादा स्टॉप मस्ती आली की जरा भूक लागली की पैसे घालू वाटली की थांबणार. मग त्यावेळी दाखवतो तुम्हाला. भेटूया गाईज. तर मित्रांनो मध्ये थांबलोय आम्ही. मध्ये म्हणजे रस्त्याच्या साईडला आहे. तेल टाकायला गेल्यात गाईज. 2 गाड्यांमध्ये गेल्या. तर आमच्या गाडीमध्ये काय टाकी फुल केली ती काल सूरजनं. तर मागं तेजस दिसतोय. तेजस सोबत पांडुरंग आहे. आणि तेजसनं गाडी कसली सुंदर आणला बघा. कलरच असा युनिक वाटतोय. आणि तेजसला खास संग्रामसाठी गाडी आणला. संग्रामसाठी आणला, पण संग्रामनं काय गद्दारी केली की. संग्रामला गाडी ही द्यायची होती, पण संग्रामला हवाबाजी करायचा शौक आहे. त्याचं आयुष्य त्यातच गेलंय ना, त्यामुळे ते हवाबाजी करायची सवय लागल्या त्याला. आणि ते कृष्णा बघा तिथं दिसतोय का. आणि आता मी एक 10-15 किलोमीटर झालो आलोय. इथून अजून 30 ते 40 किलोमीटर आहे जायचं. दाखवतो मग. तेल टाकून आल्यात ते त्या गाडीमध्ये टाकायचं होतं. आणि तिथे एक NS आहे, तेल टाकून आल्यात. आणि आता सुरुवात करतो. आणि हे बघा ट्रेकर्स, हे गाड्या बघा तुम्ही. टाकला काय? चला मग, चला की मग, चला चला बसून घेतो आम्ही. जाऊ काय आहे हळूहळू. आणि जरा पांढरा रुमाल बांध, तोंडाला दिसत नाहीस कुठं. रुमाल बांध, रुमाल. हा कसा आहे? माने म्हणतात, माने. मला काय सेकंड स्टॉप निसर्गाने दिलाय आम्हाला. आता आम्ही स्वतः काही घेतला नाही. पाऊस आला इथं थांबलोय. निसर्गाचा आता फील घेत काय तर करणार. तू कर, काय विषय. आणि हे बघा तुम्ही किती जण आहे आम्ही. किती जण आहे तुम्ही सांगा गाईज कमेंट मध्ये. 1 2 3 4 5 6 जणच आहे आम्ही इथं. एक जण दिसत नाही इथं. अंडी मंडी संडी जो कोण कमेंट करत नाही. आणि हे मागणं 2 एक संग्राम माहिती राजू आला आणि ऋषभच ना. आणि ऋषभ दिसला काय? नाही.
ऋषभ पंत आणि हे संग्राम बघू शकताय. याला केस सगळे आता गाडीवर येताना गेलेत, फक्त 3च राहिले. माहिती राजे झालाय तो पल्सरवर. पल्सर कंपनीचा शेअर्स कमी होणार डायरेक्ट, कमी होणार आज संध्याकाळपासून. पल्सर कंपनी याच्यावर तुम्ही क्लेम मारा, काय ते बॅन मारा या माणसावर. संग्राम पप्पाच नाव काय रे, सदाशिव माने हा माणूस आहे, त्यावर तुम्ही बॅन मारा. आणि इथं थांबलो आता हे पावसामुळं. तर सगळ्या गाईची आपण हे घेऊया, मुलाखत घेऊया. पावसामुळे थांबलो नाही, थोडं कंटाळा आलता गाडीवर, कंटाळा आलता. पण भिजायचंच आहे आम्हाला. यो गाईज बघा रेडी झालाय आता. यो गाईज बघा, यो गाईज दिसनच झालाय. हे 2 गाईज नवीन आलेत आमच्या गँग मध्ये. ते नाव काय काय लक्षात येईना. पांडुरंग आणि हर्षद. मी गाईज माहिती आहे. यो संग्राम दासपासून एक नवीन नाव आले, माहिती राजे. पाऊस कमी आलाय आणि आता चाललोय आम्ही. खालचं वरचं काय नाही भेटणार. चल सूरज गाडी घे आपली, पाऊस थांबलाय आता. गाईज रेट माय आउटफिट. यू लुकिंग गॉर्जियस. आणि यो काळात चमत्कार बघा, काला खट्टा. गजब बेइज्जती है. काला खट्टा. चला कृष्णा. गाईज तुम्ही ज्यांनी हे केलं नाही ना सबस्क्राईब, गाईज आता आम्ही पोहोचूच पर्यंत तुम्ही सगळ्यांनी लाईक करा मागच्या सगळ्या व्हिडिओना. तर गाईज मला इथून तोरणा फोर्ट 1 किलोमीटर राहिलेला आहे, थोडंच अंतर राहिले आणि आम्ही आलोय जवळ. म्हणजे आमचा गाडीचा पार्टनर बघा, पार्टनर चेंज. आणि आता थोड्याच वेळात आम्ही तोरणाला पोहोचतोय गाईज. व्ह्यू बघा, तुम्हाला सगळं व्ह्यू दाखवतो. आज ब्लॉग खूप भारी करतो, मोठाच्या मोठा. तुम्ही लाईक शेअर कमेंट करा, जाऊन तोपर्यंत सबस्क्राईब पण करा. काय एन्जॉय करा व्ह्यू. 5 minutes later. आता आम्ही तोरणाच्या पायथ्याला पोहोचलेलो आहे आणि इथं सगळे गाडी ते पार्किंग केलं. इथं बघा, ह्या साईडला गाड्या पार्किंग केल्यात आणि इथं सगळे थांबल्यात बॉईज. ह्याच्यामध्ये आत थांबल्यात. आता आम्ही चाललो इकडे थोडं जरा फिरून यावं म्हणत, तोपर्यंत पाऊस आलाय. इथं थोडं फोटो काढूया आणि ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे आता. ट्रेक किती मोठा आहे बघूया, 2 तास तर लागतील, दाखवतो तुम्हाला. आणि हा कृष्णा निसर्गाचा आनंद घेताना. काही पण करा, पण आयुष्यात फिरायला फिरायचा नाद कधी सुटला नाही पाहिजे. लोकांकडनं पैसे घ्या, पण फिरायला आलंच पाहिजे. फिरायला आलंच पाहिजे. काय व्ह्यू आहे हा बघा, तुम्ही बघू शकता तुम्ही किती धुकं आलेले वरती. आणि आता आम्हाला इथनं तोरणाचा ट्रेक आहे, एक तासाचा ट्रेक आहे आता वरती जाणार आहे. तुम्हाला मी दिसत असं सारखं केसांना हात लावतोय, बट आता केस ओली झालेत, त्यामुळे काय फोटो येतील का नाही याची काळजी आली आता. केस आपण वाळवूया. आणि हा खाली व्ह्यू बघा तुम्ही, खूप सुंदर. अजून पुढे चालू होणार आहे, दाखवतो सगळं तुम्हाला. बाय. चालू झालं होतं तिथं गाड्यांचा नंबर त्यांना नोंद करून घ्यायलात. ते झाल्यानंतर आम्ही चालू करणार आहे, दाखवतो तुम्हाला पण. बाय. 5 minutes later. आता आम्ही इथं बसलेलो आहे आणि इथं असा प्रॉब्लेम झालाय की पाऊस चालू झालाय आणि आम्हाला पाहिजे होतं रेनकोट. आणि इथं विषय असा आहे की याला भूक लागल्या, बिना सांगता घ्यायला लागल्या, अरे मारतील बिरतील. आणि इथं आम्हाला रेनकोट पाहिजे होता, पण इथं काय मिळालं नाही. मग आता त्यांना आम्ही विचारले, ताडपत्री ती वरची पोती काढून घेऊन जाणार आहे, कारण जास्त भिजल्यानंतर आजारी पडेल. आत्ताच एक आमचा गायच आजारी पडलाय. आमचा एक गायच आजारी पडलाय. गाईस खाऊन घ्या जरा. इथं मॅगी ऑर्डर करणार आहे. आणि इथं हे बघा, इथं गाडी पार्किंगचे 30 रुपये द्यायला लागतात सगळ्यांना. पर व्हेकल 30 रुपयाचं आहे ना. पर व्हेकल 30 रुपये द्यायला लागतात. आणि इथं चालू होतंय, बसलो इथं, थोड्या वेळानं चालू करणार ट्रेक. बाय. बघा इथं साप आलाय, साप दिसतंय का? काढायला त्याला बाहेर, तो आत गेला.
टाकलं बाहेर. बाहेर टाकलंय बघा इथे. खाली शिपूट धरून मोडा, शिपूट धरून मोडा. नाही, शिपूट धरून मोडा. हा, हिरवळ ना. जाऊ दे, जाऊ दे. अरे जाऊ दे, नको हात लावा. अरे खाली आव, इथून टाकलं ना खाली. खाली टाकलं की. जाऊ दे पुढं. मॅगी आलेली आहे आमची आता. सगळी मॅगीचा आस्वाद घ्यायला. चिअर्स. आमची अजून मॅगी यायची. ती मॅगी आलेली आहे आमची. मॅगी खाऊन चालू करणार आम्ही. बाय. A few moments later. भावांनो, शिवाजी महाराजांनी जिथं स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं तो म्हणजे तोरणा. त्याच्या ट्रेकिंगला आता आम्ही सुरू करतोय आणि आता आम्ही निघणारे लवकरात लवकर वरती पोहोचायचा प्रयत्न करतो. 1 तासाचं ट्रेक असं बोललेले आता गाईड आम्हाला इथे. तरी पण तुम्ही आता तुम्हाला वरती किल्ल्यावर काय काय गोष्टी आहेत ते दाखवतो. चला, तुम्ही पाहू शकताय. हे चालू केलंय आम्ही आणि आता सध्या आम्ही ट्रेकिंग चालू करणार आहे. आणि कृष्णानं सांगितलं तसं एक नवीन दाखवतो तुम्हाला. 2 चालू केलंय. छत्रपती महाराज जय. जय भवानी. जय शिवाजी. गड चढायला सुरुवात केलेली आहे आम्ही आणि आमचे सगळे बंधू गड चढायला. मावळे गड चढायला. आणि प्रोटीन घेऊन या. माझ्या खिशात आहेत पण आता सूरज दाखवतोय कारण मध्ये मध्ये भूक लागण्याची शक्यता दाट आहे. आणि इथून मागं किती जण दिसतात सांगा. त्यातले एक जण काय दिसणार नाही. हे बघा, हे पुढं 3 गायज आहेत. जंगल का एक नियम आहे, मागं बिबट्या लेकिन पाणी मत देना. त्याच्या पुढे ना बिबट्या चावल. आम्ही अशा ठिकाणी आलोय की जो तुम्ही व्ह्यू दाखवतो. व्ह्यू हे बघा, व्ह्यू काही सुद्धा दिसत नाही इथं. हे बघा, काहीच दिसत नाही अजून. आम्हाला पण खूप वर जायचं. इथं काही दिसत नाही. सोडा दाखवतो जसं जाईल तसं. आम्ही आता मिडलला आलोय. हे गाईज बघा चढायला. इथून व्ह्यू बघा तुम्ही. आणि दाखवलं की आम्ही आत्ता चढायलोय. हे बघा तुम्ही, असं पूर्ण उभं चढायचं आहे. इथून घसरण्याची दाट शक्यता आहे. गाईज मिडलला हा बघा छोटासा वॉटरफॉल लागलाय. विपुल तो तर पांडुरंग कपडेच काढून उभारलाय. आणि पाणी खूप गार आहे ना. खूपच थंड आहे. आणि वरून छोटासा धबधबा पण आहे. खूप गार पाणी आहे गाईज. आम्ही आता पुढे जातो. एक गाईज कृष्णा पुढे गेला आमचा, त्याच्यासोबत जातो मी पुढे. हे मागून येतात. चला, हे व्ह्यू बघा. मी सगळे मागे आहे आणि कृष्णा एक पुढे जाऊन या दुसऱ्या ग्रुपमध्ये सामील झालाय. हे बघा तुम्ही. बघा इथं गाईज काय सुद्धा दिसत नाही. आम्ही आता आलोय पहिल्या दरवाजापर्यंत तोरणाच्या. दाखवतो तुम्हाला आता. चला गाईज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. फायनली तोरणा किल्ल्यावर आम्ही पोहोचलोय. अजून थोडे जण खाली आहेत. हे बघा, असं यायचं आहे वर. अजून खाली कोण दिसत ना मला. कृष्णा मी तर आलोय. आल्यानंतर दाखवतो. कम फास्ट. एवढा दमलायस कसला मावळा तू. घोरपडी होती आणि घोरपड बघा. दरवाजा तिथं होता ते खाली. तिथं खूप खाली काही दिसणार पण नाही तुम्हाला तिथं. आणि तिथून आम्ही थोडे स्टेअर्सवरून चालत आल्यानंतर आम्हाला सेकंड दरवाजा इथं होता. कृष्णा आणि मित्र वर आलोय. हे बाकीचे अजून खाली आहेत. दरवाजामधून आत आल्यानंतर हे बघा खोकड टाके. हे खोकड हेच आहे ना. हे बघा खोकड टाके आहे. ह्याचं
ह्या खोकट टाक्याची जर तुम्हाला हिस्ट्री माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला. गाईज आम्ही आलो आणि हे आहे मेघाई देवीचं मंदिर. मेघाई देवीचं मंदिर आता दर्शन घेणार. गोड कर जरा. इथं महादेवाचं मंदिर आहे प्राचीन, तोरणेश्वर मंदिर या नावानं. इथं महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलेलं. हे तोरणेश्वरचं मंदिर आहे. हे बघा दाखवतो तुम्हाला. हे तोरणेश्वरचं मंदिर आहे. इथं मागं बॉयज जायला लागलं त्यामुळे थांबलोय. आल्यानंतर दाखवतो. जरा कंटाळल्यात. प्रोटीन पाहिजे आता. काम दिलंय की महाराजांच्या काळात मावळे कसे येत असतील, तुम्ही थोडं विचार करा. विचार चला या लागल्यात. तुम्हाला दाखवतो. हे इकडे बघा सगळं. ही अशी कडा आहे पूर्ण. ह्या साईडला जे पुढे दिसतं नाही तर ते एवढीच दाखवतो तुम्हाला. इथं तुम्हाला दाखवतो. आपण कोणतीही गोष्ट टाकली ना ते रिव्हर्स आहे त्या. तुम्ही बघू शकताय हे 2 झाडं घेतलेली आपण आणि हे 2 झाडं आपण असं खेळतोय हवेमध्ये. रिव्हर्स येते. रिव्हर्स अगं हे रिव्हर्स आलं. इकडं आलं. कशा आहे आणि तुम्ही व्लॉग मध्ये बघू शकताय. इथून तुम्हाला काय दिसतंय का सांगा मला. आम्ही इथं उभारलो. इथून काही सुद्धा दिसत नाही. काही सुद्धा. खाली 1000-1200 फुटाची दरी आहे. पण 1% पण दिसत नाही. काहीच दिसत नाही. हे रीलला येते ते भावना खरं आहे ना. काय खरं आहे. सह्याद्री ते खरं आहे. सह्याद्री नाही, कर्ज होऊ दे. मन फिरलं पाहिजे. फिरायला जावा. फिरायला जावा. खरंच जावा. पैसे नसले आमच्यावर कर्ज ठीक आहे. तरी कर्ज असं एवढा आम्ही फिरायसाठीच कर्ज घेतोय. बाकी काय आम्हाला लागत नाही. फक्त फिरायसाठी प्रत्येक आठवड्यात 1000 रुपये कोणाकडनं पण कर्ज फेडस तर आमची बी अशी होणार आहे. पण काय कधी तर फिटल. पण मरायच्या आधी सगळं फिरून घ्या. काय सांगता येत नाही. कारण जिंदगी खूप मोठे म्हणतात पण छोटे आहे आमची तर. आमच्यातली मस्त आहे. कधी मरल काय सांगता येत नाही. मस्त मस्त आहे. काय सुचलं मी लगेच चला. त्यामुळे फिरून घ्या गाईज. फिरून घ्या. जेवढं होईल तेवढं फिरून घ्या. खाली एक बुरुज आहे तो पण दाखवतो. बाय. बघा इथून सगळे इथं आता आलोय आम्ही. इथून हे सूरज इथं झोपलाय आता गाईज. इथं कृष्णा काय दिसेना पण आता 1-2 मिनिटांपूर्वी दिसतो तो कृष्णा. पण आता कृष्णा 0. आय लव्ह यू. खाली जातो आता मी पण इथून. जान दे दूंगा कृष्णा. मी पण इथून खाली जातोय. आता या दरवाजामधून खाली जायचं आहे. मी पण आता खाली जातो. कृष्णा बघी जातो इथून. ह्या दरवाजामधून खाली जायचं आहे. ह्या चला. आणि ह्या दरवाजामधून एंट्री केल्यानंतर हे बघा अशा पायऱ्या आहेत. तिथून हे बघा व्ह्यू काय सुद्धा म्हणजे आता काय बोलू मी. तुम्हीच बघा डोळ्याने काय दिसत आहे का. तर 2 मिनिटाच्या पूर्वी इथून सगळं क्लिअर होतं. कृष्णा दिसत होता. पण आता एवढं धोकेदार झालं की काय दिसत पण नाही. चला खाली आलेलो आहे मी. काय काय करतेस खातीर जान. आणि हे बघा हे वरच थांबल्यात. लवकर या खाली रे लवकर. हे अजून खाली आले नाहीत. आम्ही तर थांबलोय. कृष्णा काय म्हणतोय. काय दिसतंय का तुला सांग मला. आताशी 5 लोकेशन झाली. 5 फक्त 5 लोकेशन आहेत. 5. हा पुढे गेल्यास नंतर एक ट्रँगल शेप आहे म्हणजे वरती. हा त्यावरती सगळं 5 लोकेशन आहेत. एक माची सुद्धा इथं आहे. पुढे दाखवतो तुम्हाला. सगळं. आणि खूप ऍडव्हेंचरस असा प्रवास आहे आपला. काय Single दिसतच way नाही आहे. आम्हाला. मग दाखवतो. हे बघा सिंगल वे इथून. आणि इथं काहीच दिसत नाही. पूर्ण धोके म्हणजे 100% फोन मध्ये दिसत नाही. म्हणजे बघा तुम्ही आम्ही फक्त 10 मीटर अंतरावरची वस्तू पाहू शकतो इथं. फक्त 10 मीटर. हो. आणि हे बघा मध्ये कसं कदाचित नीट दिसत नसेल. बट आम्ही 10 मीटर अंतरावर जेवढी गोष्ट आहे तेवढीच बघू शकतो. त्यापेक्षा लांब अंतरावर काही दिसत नाही आम्हाला. आणि हा सूरज. आणि गाईज हा. हा जो आहे हा आहे कोकण दरवाजा. कोकण दरवाजा. हे तोरणा किल्ल्याचा कोकण दरवाजा आहे हा. हा कोकण दरवाजा. हा बघा तुम्ही. आता हा काय दिसत नाही म्हणजे सूरज आलाय. आता 10 मीटर अंतर 10 मीटर अंतरावर फक्त दिसायला. कारण धुके खूप दिसला असेल. दिसला. आता दिसला. A few moments later. त्या साईडला दरी. त्या साईडला खूप दरी आहे. आणि हे असं एकसारखी उतरायचं आहे खाली. स्ट्रेट आहे. स्ट्रेट पूर्ण स्ट्रेट आहे.
आणि मागे एक ब्लॉगर आहेत आमचा सूरज. नाही असं पूर्ण स्ट्रेट म्हणजे काय आता नाही बघा. हे खाली बघा, पाय घसरला की डायरेक्ट स्वर्गात. विंचू काय हे हे बघा उतरायचं आहे. थोडं फास्ट उतरतो, चुकून पाय घसरला तर बघा. पाय घसरला तर पडलो तर ब्लॉक काय येणार नाही आपला. कोण एडिट करून टाकला तर टाकला. गाईज अशा तऱ्हेने खाली आलोय. बघा हे वाट बघा खूप छोटीशी आहे आणि खाली बघा केवढी मोठी दरी आहे. इथून जर पडलं ना तर कायमच पडलं गाईज. किल्ला दाखवून बघून झालाय सगळा आणि आता मी उतरायला लागलोय. आता उतरायला चालू केले. आता 1 तास 1.5 तास लागतोय. मागचे काही दाखवले की आता उतरायला चाललोय. आता फोन ठेवतो गाईज आणि उतरायला चालू करणार आहेत गाईज. जरा हसा गाईज. उतरल्यानंतर दाखवतो पाय. बस आम्ही आत्ता गडावरून खाली आलोय. 11:43 चालू केलं होतं आम्ही आणि आत्ता किती वाजल्यात. आत्ता आम्हाला 12:47 झाल्यात. म्हणजे टोटल 1 तासच लागलाय. फास्ट आलोय. आणि आपण आपल्या महाराजांच्या जर गड किल्ल्यांवर येत असाल तर आपण जे वर बिस्किट पुडे किंवा वॉटर बॉटल नेले असेल तर ते आपण अशी खाली घेऊन यावी. एवढीच तुम्हाला सांगतो. कारण आपलं ही संपत्ती आपल्या महाराजांची आणि ती जपणं आपले कर्तव्य आहे. त्यासाठी आपण खाली येऊन डस्टबिनमध्ये दिलेल्या डस्टबिनमध्ये टाकावे. एवढी नम्र विनंती. बाय.